वर्षभर तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी 10 ते 15 आमदारांना बोलून समजूत काढली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आमचे कौटुंबिक देखील काही मतभेद असल्याचं सांगत थोडं समजून घेण्याचं आमदारांना भावनिक आवाहन केल्याचंही कळत आहे. राष्ट्रवादीतील विलीनीकरणाला 4 ते 5 ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असल्याचं समजतंय. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे विलीनीकरणाच्या विरोधात असल्याची माहिती आहे. शरद पवारांसोबत जाणाऱ्या इच्छुक आमदारांना तटकरेंनी थेट झापल्याचंही कळत आहे. शिल्पा नरवडे या बैठकीकडे लक्ष असलेल्या आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. शिल्पा, काय नेमकं शिजलं, काय नेमकं ठरलं किंवा काय नेमकं बिनसलं, बिघडलं या बैठकीत? नक्कीच प्रसन्न सर, आपण म्हणू शकतो ह्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने बिनसलेलंच पाहायला मिळते. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल असं संपूर्ण महाराष्ट्राला चित्र पाहायला मिळत होतं. मात्र काल रात्री जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये थेट आमदारांना झापल्याचं समोर आलेलं आहे आणि ते कुणी झापलंय तर सुनील तटकरे यांनी झापलेलं आहे. आणि ते या कारणावरून झापलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी इच्छा वेळोवेळी जे अजितदादांच्या पक्षातील आमदार आहेत ते वेळोवेळी प्रसार माध्यमांना बोलून दाखवतात किंवा इतर ठिकाणी इच्छा व्यक्त करतात. ही इच्छा तुम्ही व्यक्त करू नका असं थेट सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगत जे बैठकीला आमदार उपस्थित होते त्या सर्वच आमदारांना झापलेलं आहे. मात्र या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर ही पूर्ण बैठक झाली आणि या बैठकीनंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी 10 ते 15 आमदारांना आतमध्ये बोलवलं आणि हे जे 10 ते 15 आमदार होते त्या आमदारांना थेट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी भावनिक साथ घातलेली आहे. आमचे काही कौटुंबिक मतभेद आहेत त्यामुळे विलीनीकरणाची जी चर्चा आहे ती तुर्तास तरी थांबवा असं त्यांनी सांगितले. मात्र 1 वर्षभर आता ही विलीनीकरणाची चर्चा होणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी वेळोवेळी